नमस्कार मित्रांनो, मी बाजीराव तुपे आणि आपण पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल मिस्टर बाजी. मित्रांनो, आज मी आलेलो आहे सही रे सही हे नाटक पाहण्यासाठी. हे नाटक आहे कराडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. तर आता हे आपले तिकीट घेतलेले आहे. आता मी 300 रुपये तिकीट आहे. 300 ते 700पर्यंतचं तिकीट असतात. त्यापैकी आपण 300 रुपये तिकीट घेतलेलं आहे. आता 6:30 वाजलेले आहेत. अजून नाटकाला अर्धा तास तरी अजून वेळ आहे. तेव्हा इकडं कुठं तरी टाईमपास करायचं म्हणून मी फिरतो आहे. हे थिएटरचं पुढचं समोरची बाजू आहे. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे हा, आणि त्या जिन्याचं वरती गेलं होतं ते एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, आज माझ्या मनात आलं की नाटक पाहायचं. तसं मी मागच्या आठवड्यामध्येच मी इथे आलो होतो टाउन हॉलला. त्यावेळेला मी बोर्ड बघितला, नाटक इथे आहे, म्हणून मी ठरवलं की हे नाटक आपण पाहायचं. तर आपल्या ह्या कलेसंदर्भात थोडंसं आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं आपल्या यूट्यूब चॅनल संदर्भात. तर या नाटकामध्ये भरत जाधवनी 4 रोल केलेले आहेत. ते कसे केलेले आहेत, कशा प्रकारे केलेले आहेत हे मला बघायचं होतं. कदाचित त्याचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो आपल्या कलेसाठी. तर नाटक मी पहिल्यापासून, मला नाटकाची खूप आवड आहे. पहिल्यापासून नाटक हे मला आवडतं, कारण नाटकामध्ये रिअल ॲक्टिंग असते. चित्रपटासारखं तिथं काही नसतं असं टेक वगैरे काय. मला लहानपणापासून नाटकाची आवड अशी आहे की मी नाटक बनवणे, नाटक करणे ह्या गोष्टी मला पहिल्यापासून आवडतात. तर मित्रांनो, आता नाटकाची वेळ झालेली आहे जवळजवळ. तर लोक वरती यायला लागलेत. आपण आता एंट्री करतो आहे. मी थिएटरमध्ये एंट्री केलेली आहे. बाल्कनीवरती मी आलेलो आहे, कारण 300 रुपयाचे तिकीट ज्यांनी घेतलं त्यांना बाल्कनीवरच येता येतं. आणि हे रंगमंच आहे बघा. रंगमंच संपूर्ण त्यांचं सेटअप सगळा उपास झालेला आहे. सेट नाटकाला साधारणपणे अजून अर्धा पाऊण तास तरी वेळ असणार आहे. किमान 15-20 मिनटं तरी अजून आहेच वेळ, पब्लिक हे जमेपर्यंत. तेव्हा नाटक कसं होतं काय हे तुम्हाला शेवटी सांगेनच. रंगमंचावर बघा, आता समोर दिसतोय तो भरत जाधवचाच फोटो आहे बहुतेक. त्यांचाच आहे. आणि अगदी रूममधलं सेटिंग असं तसं केलं पाहिजे. इकडे आपल्या घरामध्ये जसं असतं तसं सेटिंग तर केलेलं आहे. त्यामुळे नाटक बघायला हे खूप बरं वाटतं. म्हणजे रिअल असल्यासारखं आपल्यासमोरच काहीतरी घडतं आहे असं लोकांना फील वाटत असतं. म्हणून लोक नाटकाला शक्यतो येत असतात, कारण चित्रपट आणि ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचाच फरक आहे. आणि चित्रपटापेक्षा कितीतरी दुप्पट तिप्पट रेट आहे, तरीसुद्धा लोक येतात. म्हणजे बघा, तर मित्रांनो, अशा प्रकारे नाटक संपलेलं आहे. नाटकामध्ये शूटिंग करायची आपल्याला अलाउड नाही. त्यांनी सूचना सुरुवातीला दिली होती, त्यामुळे शूटिंग काय आतलं नाटकातलं करू शकलो नाही मी. आणि बाहेर आल्यानंतर हे बघा, गर्दी किती आहे, खूप गर्दी होती. जवळजवळ 90% थिएटर पूर्ण भरलेलं होतं. म्हणजे बघा, नाटक किती नाटक जुनं आहे. म्हणजे भरत जाधव अगदी यंग होता तेव्हापासूनचं नाटक आहे. आता भरत जाधवचं वय 50च्या पुढे गेलं असणार आहे. आणि अशा पद्धतीने मी नाटक बघून आलो. छान वाटलं मला. अनुभव अतिशय बरा वाटला. त्याचं काम हे सुंदर वाटलं मला. काम करण्याची त्यांची पद्धत, टेक्निक खूप चांगली होत्या. आणि मी आता आलो आहे बाहेर रिक्षासाठी. आता स्टँडकडे चाललो आहे. तर जाता आपलं नेहमीप्रमाणे एक मसाला दूध मारायचं. मसाला दूध मारून रिक्षात बसायचं
आणि आपल्या रूमवरती जायचं. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा मला. धन्यवाद.